गोळीबार प्रकरण व अवैध व्यवसाय सत्ताधाऱ्यांसह विरोधकांमधील आरोप थेट शिगेला पोहोचले असून भाजपा कोल्हे गटाने सोमवारी 30 सप्टेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काळे गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या 2 नंबर धंद्याशी निगडीत व तसेच इतर काळे कारनामे उघड करण्याचा पेन ड्राईव्ह दाखवत थेट इशारा दिला आहे। यामुळे तालुक्यातील राजकारण खळबळजनक घटना घडू शकतात असा देखील दावा भाजपा कोल्हे गटाने यावेळी पत्रकार परिषदेत केला आहे। विवेक भाईंनी तिथं सगळं काही सांगितलं, सीडीआर काढा, कोणाकोणाचे नाव आहे त्यांच्यावर FIR दाखल करा, काय चौकशी केली 8 दिवसात पोलिसांनी। माझ्या आज पोलीस स्टेशनला आणि प्रशासनाला आव्हान आहे ह्या पत्रकार परिषदेनिमित्ताने त्यांनी अशी एक प्रेस घ्यावी आणि काय झालं या 8 दिवसामध्ये या प्रकरणात त्याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे। अशा सगळ्या गोष्टी घडू राहिल्या। आता हे याचे धंदे त्याचे धंदे, समोरच्या पार्टीची जर इच्छा असेल तर आम्ही पेन ड्राईव्हच्या द्वारे आंबेडकर मैदानावर हे सगळं दाखवायला तयार आहे। त्यांनी फक्त याच्यावर उत्तर देऊन हा म्हणावं। आमच्या भाईंनी पण विवेक भाईंनी पण त्यांना 3 वेळेस म्हटलं की आंबेडकर मैदानावर समोर समोर या चर्चा करा, काय येत नाही मग समोर? कारण याच्यातच वेळ घालवलाय सगळा। यांचे PA तेच काम करतात, कार्यकर्ते सगळे 2 नंबरच्या धंद्यात। आदरणीय काळे साहेब असतील, आदरणीय पोलीस साहेब असतील, यांनी कार्यकर्ता कधी वाया जाऊ दिला नाही। त्याला सुसंस्कृत ठेवलं, त्याला रेस संस्थेत संजीवनी एज्युकेशन सोसायटीतच नोकरी दिली आणि त्याच मार्गावर आता विवेक भाई 10,000 नोकऱ्या निर्माण करतायत। हा पेनड्राईव्ह त्यांना सांगू द्या, उघडायचं नाही उघडायचं, आमचं ऑफिस उघडेल आणि दाखवेल सगळ्यांना मग काय याच्यामध्ये। अशा सगळ्या गोष्टी आहेत। परवानगी देईल तर हा तुम्ही दाखवा, त्यावेळेस आम्ही दाखवू, तोपर्यंत आम्ही दाखवणार नाही। ते मी नाही लपवते काही गैरप्रकार उघडकीस आणतोय आम्ही आता प्रत्येक या नाही आता त्यांनी जो आरोप केला ना का यांचे काळे धंदे जर कोण आहे नाव आहे आमच्या पार्टीचे काय असतील कार्यकर्त्यांची, तर याच्यात आहे ना तर असे काही घटना आहे किंवा असे काही प्रसंग आहेत त्यांचे, बरं का, त्यांची परवानगीची गरज नाही, त्यांनी फक्त आव्हान स्वीकारावं। त्यांच्या परवानगीची गरज नाही तर त्यांनी फक्त आव्हान स्वीकारावं। हे अशी गंमत आहे का तुमचे जे बातम्या आहे, तुमचं जे वृत्तांकन आहे ते कोपरगाव शहरातल्या सर्व घरात बघितलं जातं, सगळ्या मोबाईलवर बघितलं जातं, म्हणून आम्ही आज दाखवत नाही। आमचं त्यांना आव्हान आहे तर त्यांनी आमचे काय लोकांचे काय काळे धंदे असेल काय असेल ते असेल ना, त्यांनी जे काल पत्रकार परिषद घेऊन सांगितली तर आम्ही त्यांना आव्हान देतो, तुम्ही उघड करा आणि आम्ही उघड करतो। त्यांना ना त्यांनी आज मागच्या पत्रकार परिषदेत ना पदाधिकाऱ्यांनाच आहे ना पदाधिकारी ज्यांनी पत्रकार परिषद घेतली। गोष्ट गेल्या 5 वर्षात आहे ना सर्वसामान्य जे तरुण पिढी आहे मोठ्या प्रमाणात चालू आहे, त्याच्यामुळे हे सगळं घडतंय आणि व्यसनाधीनता वाढली त्याच्यामुळे। वेगवेगळ्या प्रकारच्या नशा ही मुलं करतात, म्हणजे एक पिढी बरोबरीच्या दिशेला चालली आणि मुळामध्ये ह्या पिढीला त्यापासून दूर करण्याकरता आमच्या नेत्यांनी हे आंदोलन आता हाती घेतलंय। त्याच्यात रेशनचा जो घोटाळा आहे त्याच्यामुळे या गावात गोळीबार झालाय आणि रेशन घोटाळ्याचं मूळ काय याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे, प्रशासनाने घेतला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। हा जो रेशन घोटाळा गेल्या 4-5 वर्षापासून चालू आहे, आमचे विवेक भाई त्याच्यावर आवाज उठवत आहे, त्याची कधीही चौकशी या तालुक्याच्या प्रशासनाने केली नाही, कारण त्यांच्यावर कोणाच तरी दडपण आहे मोठं। आणि आमचे कार्यकर्ते याच्यात आहे, तुमचे कार्यकर्ते नाही, आमचा एकही कार्यकर्ता नाही। 3-3, 4-4 पिढ्या आमच्या या गावामध्ये चालल्या आहे। आज अखेर आमचा एक प्रकारचा अवैध व्यवसाय नाही कुठेच। मग तुम्हाला जर ही पिढी जर अशी नासवायची असेल तर योग्य नाही। आणि आमच्या विवेक भाईंनी आता एक मोठा 5 ऑक्टोबरला कार्यक्रम ठेवलाय, महारोजगार मेळावा। त्याच्यामुळे 10,000 युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे। मग युवकांनी व्यसनाधीनतेकडे जायचं आणि अवैध धंद्याकडे जायचं का रोजगार मिळवायचा? मग रोजगार जर मिळाला एवढ्या युवकांना तर यांना अवैध धंदे करायला आपल्या आमदारांना माणसं मिळतील कुठून, युवक मिळतील कुठून? त्याच्यामुळे ही धडपड चालली सगळी। मुळात इतके काही घोटाळे, इतके काही, अरे आपण डिजिटल बोर्ड तर पाहू वैतगून गेलो आपण, 3-3 हजार कोटीचे डिजिटल बोर्ड या गावात आहे।
येणाऱ्या नवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना तसंच कोपरगाव शहरातील आणि तालुक्यातील नागरिकांना शुभेच्छा देतो. पत्रकार बंधूंनो, आपल्या सर्वांना ज्ञात आहेच का 19 ऑक्टोबरला दुपारी कोपरगाव शहरात श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ जी दुर्घटना घडली, दुर्घटना म्हणजे जो गोळीबार झाला, तो गोळीबार कोणी केला, ते कोणत्या समाजाचे, ते कोणत्या पक्षाचे, यात आम्हाला काही खोलवर जायचं नाही. परंतु जो गोळीबार त्या लोकांनी केला त्याचं मूळ काय, तर त्याचं मूळ आहे तर कोपरगाव शहरात किंवा तालुक्यात जे गेल्या 5 वर्षापासून प्रचंड मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू झालेले आहे आणि त्यांना राजकीय फार मोठा असा आश्रय आहे. त्यामुळे त्या लोकांची एवढी हिंमत झालेली आहे का ते भर चौकात पोलीस स्टेशनच्या 50 फूट जवळ अंतरावर दिवसा गोळीबार करतात. त्याच्यातलं प्रमुख कारण आहे कोपरगाव शहरात जे तहसील कचेरीचं गोडाऊन आहे तिथून जो काळा बाजार होतो धान्याचा, रेशनचा, ते एक कारण आहे. त्यानंतर यांनी हिरा वाटून घेतलेला आहे की इथं चक्री याची लागल, इथं व्हिडिओ गेमचा लागल, इथं सोरट याचं लागल, इथं मटक्याची पिढी याची चालेल आणि ते आणि त्यांचा गोतावळा आणि त्यांना पोचणारे जे राजकीय बुरखे घेऊन जे शहरात उजळ माथ्याने फिरतात, अशा लोकांच्या ह्या गोष्टीमुळे कोपरगाव शहरात शांतता, सुव्यवस्था आणि सर्वसामान्य नागरिकांचं जीणं मुश्किल झालेलं आहे. एवढं करून चोराच्या उलट्या बॉम्बा म्हणून त्यांनी काल का परवा पत्रकार परिषद घेऊन आमच्या नेत्यांवर आरोप केला. परंतु ते माझे मित्र त्यांना सांगू इच्छितो का सन्माननीय आमदार साहेबांनीच आदल्याच दिवशी सांगितलं होतं का कोणी कोणाबरोबर फोटो काढू शकतो. आमचं ते फोटोचं काही म्हणणं नाही, गोळीबार आमचे काही कार्यकर्ते नाही. आमचं सरळ आणि साधं सोपं म्हणणं असं आहे का ज्या दिवशी गोळीबार झाला आणि त्या जखमीला रुग्णवाहिकेतून देत असताना त्या जखमीने स्वतः त्याचा व्हिडिओ काढला आणि त्या व्हिडिओ त्यांनी स्वतः समाज माध्यमावर टाकला आणि त्याच्यात त्यांनी जे आमदार साहेबांचं PNचं नाव घेतलं, तर याच्यावर पोलीस स्टेशननी काय कारवाई केली त्या संदर्भात आमचे कोपरगाव तालुक्याचे युवक नेते आदरणीय श्री विवेक भैया कोले दुसऱ्याच दिवशी पोलीस स्टेशनला गेले होते आणि पोलीस स्टेशनला त्यांनी म्हणजे पोलीस स्टेशनच्या सांगण्यानुसार त्यांनी 10 दिवसाची मुदत मागितली होती. ती मुदत उद्या संपत आहे म्हणून आज आम्ही ही पत्रकार परिषद घेत आहोत. आमचे रेशन दुकानदार आहे, आमचे काळे धंदे आहे, आमचे कार्यकर्ते आहेत. बाबा, शासन तुमचं आहे, आमदार तुमचे, पोलीस स्टेशन तुमचं ऐकतं, तुमच्या PNचं ऐकतं. तुम्ही कारवाई करा. आम्ही किंवा आमच्या नेत्यांनी आजपर्यंत कोणत्याही गुन्हेगाराला, कोणत्याही 2 नंबर धंद्यावाल्याला ना राजकीय आश्रय दिला ना पाठीशी घातलं. ही वस्तुस्थिती आहे. आणि आता उद्या ती पोलीस स्टेशनला दिलेली मुदत संपत असून 2 ऑक्टोबर रोजी आम्ही आमरण उपोषणाला जर ज्यांची नावं या व्हिडिओत आलेले आहेत किंवा जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर जर पोलिसांनी कारवाई नाही केली तर आम्ही 2 ऑक्टोबर पासून उपोषणाला बसणार आहोत. याची सर्वांनी नोंद घ्यावी, प्रशासनाने घ्यावी, पोलीस स्टेशननी घ्यावी, एवढी मी विनंती करतो.